सर्वांना नमस्कार. जय भीम, जय संविधान. आज पुन्हा एकदा बहुजन संघटक या चॅनलच्या माध्यमातून एका गंभीर विषयावर आपण या ठिकाणी देशाच्या 140 ते 42 कोटी जनतेच्या हृदयाशी संवाद साधण्याची संधी आयोजकांनी प्राप्त करून दिली. त्याबद्दल आयोजकांचे आभार. आपल्या देशाला जवळपास गेल्या 2014 पासून एक कॅन्सरचा रोग आणि त्या कॅन्सरची सर्जरी करून आपल्याला कायमची दुखापत बाजूला करावी लागणार आहे. आणि त्यासाठी प्रत्येकाला संविधानातील मूलभूत हक्क आणि अधिकार या माध्यमातून जागृत हो. जेव्हा 2014 अगोदर जेव्हा लोकसभेच्या निवडणुका घोषित झाल्या, त्याच्या अगोदर काही महिन्यापूर्वी या देशामध्ये जवळपास आदरणीय ऍडव्होकेट राम जेठमलानी यांच्या स्टेटमेंटचा हवाला देऊन या ठिकाणी बोलतोय. 2014 म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी त्यावेळेस राम जेठमलानी यांनी स्टेटमेंट दिलेलं होतं. ते स्टेटमेंट जवळपास 2018 त्यांनी व्यक्त केलं. त्यांनी सांगितलं की नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे माझ्याकडे आले होते लोकसभेच्या निवडणुकीच्या 2014च्या पूर्वी, आणि त्यांनी सांगितलं की एका गुन्ह्याच्या खटल्यावर मला निर्दोष करावं आणि त्या बदल्यात तुम्हाला जे पाहिजे ते देते. त्यावेळेस राम जेठमलानी यांनी सांगितलं की मला काही नको, परंतु आमच्या देशातील राजकारण्यांनी, चित्रपट सृष्टीमधल्या नटनट्यांनी आणि इतर भांडवलदार उद्योजकांनी जवळपास 1400 लोकांनी बाहेर देशामध्ये जाऊन स्विस बँकेत जवळपास 90 लाख कोटी रुपये चोरून तिकडे लपून ठेवले. 90 लाख कोटी रुपये हे राम जेठमलानी यांचं स्टेटमेंट आहे. आणि ते 90 लाख कोटी रुपये तुम्ही त्या स्विस बँकेमधून चोरलेले आमच्या देशाच्या सर्वसामान्य जनतेच्या घामाच्या पैशातून तिकडे चोरून नेलेले ते पैसे जर तुम्ही आणले तर मला तुमचा माझं तुम्हाला पूर्ण पाठिंबा आहे. आणि त्या अनुषंगाने त्यांनी पूर्ण सहकार्य केल्याच्या नंतर जेव्हा 2014 लोकसभेच्या निवडणुकीमध्ये स्पष्ट बहुमत भाजपाला मिळालं, आणि त्यानंतर राम जेठमलानींचा जो विश्वास होता तो नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी गमावून बसला. 2014 ते 19 या 5 वर्षाच्या काळामध्ये ते काहीही करू शकले नाही. फक्त 2014च्या जाहीरनाम्यामध्ये लोकसभेच्या की आणि स्विस बँकेमध्ये ठेवलेल्या चोरांनी त्या पैसे संपूर्ण आम्ही आणू आणि त्यातून प्रत्येक कुटुंबाला देशाच्या 15 लाख रुपये आम्ही प्रत्येकाच्या खात्यावर जमा करू. ही लोकसभेच्या निवडणुकीतील भाजपाच्या जाहीरनाम्यातील ही घोषणा होती. आणि 2014 गेला, 15 गेला, 16 गेला, 17 गेलं, मग 18 आलं, 19 निवडणूक आल्या. 2018 पर्यंत राम जेठमलानी यांना जो विश्वास होता तो त्यांनी गमावला. आणि त्यांनी मग पुन्हा सांगितलं राम जेठमलानी यांनी की या भाजपाला आणि नरेंद्र मोदींना आणि अमित शहाला कदापि जनतेने निवडून देऊ नये मताच्या अधिकाराला, अशा पद्धतीने स्पष्ट इशारा सुद्धा दिला होता. पण योगायोगाने तोपर्यंत 2014 ते 2019 काळामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा ही भारतीय जनतेच्या गळ्यात टाईट होती. 1924 त्या ठिकाणी ईव्हीएमच्या माध्यमातून आमच्या मताचा अधिकार मिळवून घेण्याची संपूर्ण तयारी केली होती, ती अंमलात आली. आणि 2024च्या नंतर आपण पाहिलेलं आहे की आमचा 100% मताचा अधिकार हिरावून घेऊन या ईव्हीएमच्या काळावरती तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांनी भाजपा
प्रश्न असा आहे की आज आमच्या महाराष्ट्रामध्ये ज्या 2024 मध्ये निवडणुका झाल्या विधानसभेच्या, आणि त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जवळपास प्रत्येक पक्षांनी आपल्या निवडणुकीचा जाहीरनामा घोषित केला. जाहीरनामा कशासाठी घोषित करतात? आम्ही आमच्या निवडणूक प्रचाराच्या माध्यमातून जो काही जाहीरनामा जनतेसाठी घोषित करू, त्या जाहीरनाम्यानुसारच आम्ही येत्या 5 वर्षांमध्ये आमच्या राज्यामध्ये सत्तेवर जर आलो तर या जाहीरनाम्यानुसार आम्ही 100% काम करू. अशा पद्धतीचा हा जाहीरनामा असतो. असा प्रत्येक पक्षाने जाहीरनामा केलेला आहे. आणि हा जाहीरनामा भाजपाने सुद्धा दिला होता. भाजपाने त्यांच्या मित्र पक्षांनी सुद्धा त्याला अनुमोदन दिलं. महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेसनी, उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाने, शरदचंद्र पवार या गटाने, या तिघांनी मिळून सुद्धा आणि काँग्रेसने सुद्धा या महाविकास आघाडीच्या सर्व मित्र पक्षांनी सुद्धा जाहीरनामा दिला होता. महायुतीचाही जाहीरनामा घोषित झालेला होता. आणि त्याला अनुसरून या निवडणूक प्रचाराच्या जाहीरनाम्यामधून निवडणुका लढविल्या. आणि 2024च्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 288 पैकी 235 जागा माहितीला आल्या. उर्वरित जागा विरोधकांना महाविकास. मग अडचण कुठे? निवडणुकीमध्ये जो जाहीरनामा दिला होता, तो या जाहीरनाम्यानुसार राज्य सरकार चालवण्याची अडचण तुटली होती. एकतर यांना अजित पवार गटाची सुद्धा साथीची अपेक्षा नव्हती. एकनाथ शिंदेच्या गटाची सुद्धा गरज नव्हती. स्पष्ट मला असं असताना मग निवडणुकीच्या जाहीरनाम्यात ज्या काही घोषणा दिलेल्या होत्या त्या घोषणांची अंमलबजावणी करायला कुठलीही अडचण नव्हती. या व्हिडिओच्या माध्यमातून माननीय महाराष्ट्राचे ईव्हीएम मुख्यमंत्री यांना मी प्रश्न विचारू इच्छितो की तुम्ही निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये जनसुरक्षा कायदा जो विधानसभेमध्ये पारित केला तो त्या जाहीरनाम्यामध्ये होता का? एक. दुसरा प्रश्न, जो हिंदी सक्तीचा कायदा आहे जो तुम्ही राबवणार होता आणि त्यासाठी राज ठाकरे साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब एकत्र आल्यामुळे तो जी तात्पुरता स्थगित केलेला आहे, परंतु त्यासाठी तुम्ही नकली अर्थतज्ञ असलेले डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली तुम्ही एक समिती सुद्धा नेमलेली आहे, ज्यांना या हिंदी सक्तीच्या बाबतीत कुठलेही ज्ञान नाही. अर्थतज्ञ हे आहेत की नाही आहे तुम्हाला प्रश्न पडतो, संपूर्ण जनतेला प्रश्न पडतोय. परंतु तरी सुद्धा अर्थतज्ञ म्हणून आपण जरी त्या ठिकाणी त्यांची अध्यक्ष नेमणूक केली असली तरी भाषा विषयाच्या माध्यमातून त्यांना अध्यक्षपद देण्याची गरज नव्हती. असो, तो तुमचा अधिकार आहे. परंतु महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी जो जाहीरनामा घोषित केला त्या जाहीरनाम्यामध्ये जनसुरक्षा कायदा आणि हिंदी सक्तीचा विषयाचा कायदा तुम्ही जाहीरनाम्यामध्ये समावेश केला होता का? मी तर सांगतो अर्थात नाही. त्याचं कारण तुम्ही ज्या पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढवली, सत्तेवर बसला, केंद्रामध्ये सुद्धा तुम्ही आहात भाजपचं सरकार, ज्या भाजपचं सरकार, ज्या भाजपाची विचारसरणी आहे ती मनुस्मृतीच्या मनुवादी RSSच्या माध्यमातून या देशामध्ये आणि राज्यामध्ये सत्तेवर बसलेली आहे. आणि ही सर्वसाधारण प्रकारे दुधाची कूटनीती ही प्रसंगावरून, परिस्थितीवरून, खोटं बोलण्याने, निर्लज्जपणे आपल्या सत्तेचा उपयोग करून घेऊन जनतेला सद्विचारी बनण्यापासून रोखण्यासाठी, त्यांच्या मूलभूत हक्कावर कितीही गदा आणली तरी कुणीही विरोध काढू नये याची तयारी करण्यासाठी सर्वतोपरी ही विचारसरणी तुमच्या पक्षाची आहे.
त्याचे अनेक उदाहरणे आहेत. 2014 जेव्हा नरेंद्र मोदी यांनी आमच्या जनतेला आश्वासन दिलं होतं की स्विस बँकेमध्ये असलेले पैसे आम्ही सर्व आणि त्यापैकी सगळे पैसे आम्ही जनतेच्या प्रत्येक कुटुंबावर त्या नावावरती खात्यावरती 15 लाख रुपये. म्हणजे तुम्ही जे बोलले ते केलं नाही. त्यानंतर 2019 ला तुम्ही घोषणा केली की 15 ऑगस्ट 2022 देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त या देशातील प्रत्येक कुटुंबाला स्वतःच पक्क घर असल्याचं या सरकारतर्फे देण्यात येईल अशी घोषणा सुद्धा आपण केली. परंतु आज 2025च्या काळात मला स्वतःच घर नाही हे तुम्हाला पुढे सांगतो. पक्क घर सोडा, प्लॉट सोडा, अजूनही मी भाड्याच्या घरात सांगतो. याचा अर्थ नरेंद्र भाई तुम्ही किती खोटे बोलतात हे 2019च्या काळात. तुम्ही काही 2019च्या काळामध्ये नवीन संसद सेंट्रल विस्ताराची निर्मिती करणार हेही त्या जाहीरनाम्यात नव्हतं. ते उद्घाटन सेंट्रल विस्ताराचं उद्घाटन करण्यासाठी आम्ही राष्ट्रपतीला बोलावणार नाही हेही तुम्ही त्या जाहीरनाम्यात सांगितलं नव्हतं. नोटबंदी करणार हेही तुम्ही 2014 साली सांगितलं नव्हतं. अर्थात तुम्ही जे जे काही निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं किंवा घोषणा केली होती त्यातली एक सुद्धा अंमलबजावणी त्या 5 वर्षामध्ये संबंधित केलेली नाही. 2014चाही हा, 2019चाही हा आणि 2024 सुद्धा. जे तुम्ही बोलता ते करत नाही आणि जे करता ते बोलत नाही. आणि म्हणून या महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार हे दोन्ही 2014 पासून ते आजपर्यंत या देशामध्ये आणि राज्यामध्ये संविधान विरोधी हिंदी विषय सक्तीचा करण्याचं कारण काय याचा आपण या ठिकाणी परामर्श केला. मला सांगा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या संविधानामध्ये 395 कोहिनूर विधी निर्माण केले होते जे 8 परिशिष्टामध्ये समाविष्ट होते. संपूर्ण संविधान 22 भागामध्ये समाविष्ट केलेला आहे. यातली एक सुद्धा उणीव या देशातल्या कायदेतज्ञाने, संविधान तज्ञाने, कुठल्याही न्यायमूर्तीने एक उणीव शोधून दाखवली आजपर्यंत गेल्या 75 वर्षामध्ये. आजपर्यंत एक उणीव शोधून दाखवली की ज्याला ती उणीव बाजूला करून नवीन कायद्याची गरज पडेल. अहो, जेव्हा 1953 ला आंध्र प्रदेश राज्याची निर्मिती झाली त्यावेळेस त्या आंध्र प्रदेश राज्याची निर्मितीच्या वेळेस राष्ट्रभाषा किंवा राजभाषा किंवा राष्ट्रीय भाषा कोणती असावी याविषयी जेव्हा प्रश्न निर्माण झाला त्यावेळेस एक समिती गठीत करण्यात आली. न्यायमूर्ती फाजल अली यांच्या माध्यमातून एक समिती गठीत करण्यात आली आणि त्या समितीचा अहवाल 1955 ला आणि त्या अहवालाने सांगितलं त्रिसूत्री भाषा त्या ठिकाणी त्यांनी अहवालामध्ये मांडली. ती भाषा त्रिसूत्री म्हणजे काय की या देशामध्ये जेवढे राज्य आहेत ज्या राज्यांची निर्मिती भाषेच्या आधारावर केलेली आहे अर्थात भाषा वार प्रांत रचना या देशामध्ये निर्माण झाली. म्हणून त्या राज्यामध्ये त्या राज्याची जी भाषा असेल मातृभाषा, टंग लँग्वेज, मदर लँग्वेज, त्या राज्यातली जी बोली भाषा असेल, जी मातृभाषा असेल तिला प्रथम स्थान दिलं पाहिजे. आणि त्यानंतर दोन राज्यांमध्ये किंवा देशाच्या इतर राज्यांमध्ये बोली भाषेची अडचण होऊ नये म्हणून हिंदी भाषा स्वीकारलेली आहे
दुसऱ्या आणि जगातील संपूर्ण ज्ञान हे इंग्रजी भाषेत असल्यामुळं इंग्रजी भाषेत ही त्रिसूत्री 1955 या न्यायमूर्ती पागवली यांच्या माध्यमातून स्वीकारली गेली. मग ती त्रिसूत्री भाषा जी असली होती तिला आज आज प्रत्येक राज्यांनी हिंदी भाषा प्रथम स्थानी सक्तीची करावी अशा पद्धतीचा केंद्र सरकारचा अट्टहास का आणि तो तुम्ही फडणवीस साहेब का स्वीकार म्हणजे हिंदी भाषा ही काही राष्ट्रीय भाषा नव्हे. हिंदी भाषा ही फक्त राजभाषा आहे जी व्यवहारामध्ये म्हणजे राज्याच्या म्हणजे केंद्राच्या प्रशासकीय भागामध्ये वापरणारी लेखी आणि बोली भाषा ती काही राष्ट्रभाषा म्हणून आजही घोषित झालेली नाही. आणि म्हणून कोणत्याही राज्यावरती हिंदी ही भाषा सक्तीची नाही. जिथं सक्त्याने मोफत करायला पाहिजे ते शिक्षण तुम्ही करू शकत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून जे 6 ते 14 वर्ष वयोगटाच्या बालक बालिकांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण दिलेलं आहे याची अंमलबजावणी न करता अनेक जिल्हा परिषदेच्या सरकारी कितीतरी शाळा मी बंद पाडण्याचं त्या ठिकाणी ठरवलेलं आहे. म्हणजे संविधानामधून बाबासाहेबांनी जे आम्हाला सांगितलं ते करायचं नाही, ते बाजूला ठेवायचं आणि जे नाही सांगितलं त्याला मात्र पूर्णपणे तुम्ही सक्तीला द्यायची. हे केवळ आणि केवळ तुमच्या आरएसएसच्या मनमात्याच्या मनुस्मृतीच्या विचारसरणीतच बसते आणि म्हणून तुम्ही हे करता. आणि याला प्रत्येक महाराष्ट्रीयन जनता प्रकटपणे विरोध करणारी आहे. तामिळनाडूच्या तेलुगू मुख्यमंत्री साहेबांनी या हिंदीला आम्ही स्वीकारणार नाही स्पष्ट केलं सांगितलं. पश्चिम बंगालने सुद्धा ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केलं आहे. परंतु फडणवीस साहेब तुम्ही हक्कंडीवाल्याचे वारंवार ईव्हीएमला हातात घेऊन 288 पैकी मी तर करतो 288 सुद्धा मिळू शकले असते. पैकीच्या पैकी जागा तुम्ही मिळू शकल्या असत्या. परंतु 232 वर तुम्ही निभावलं तरी सुद्धा आम्हाला आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाही कारण आम्ही मतदान केलंच नाही ना. कारण आम्ही मतदान केलं तुम्हाला ईव्हीएम न निवडून दिलेलं आहे, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन तुम्हाला निवडून दिलेलं आहे. त्या पक्षाला इतर सगळ्यांना केंद्र सरकारला सुद्धा इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन निवडून दिलेलं आहे. आम्ही नाही, आम्ही भारतातील लोक या व्याख्येनुसार आम्ही निवडून दिलेलं नाही. कारण आमचा मतात अधिकार तुम्ही 2004 पासून फिरवून घेतला. तर हा जो हिंदी विषय संहिता आहे तो कदापि आम्ही स्वीकारणार नाही आणि त्यासाठी आम्ही येत्या 3 ऑगस्टला छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद इथं 3 ऑगस्टला या हिंदी मराठी भाषा आणि संस्कृती बचाव परिषद आली या ठिकाणी विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून आम्ही या 3 ऑगस्टला परिषद केलेली आहे. ही जगातील सुरुवात झाली आहे. मुंबईमध्ये परिषद झाली, आज औरंगाबादमध्ये होते, आणखी कोणी ठिकाणी महाराष्ट्रात होईल का तर तुमच्या केवळ आणि तुमच्या मनुवादी मनुस्मृतीवादी जो हिंदी भाषेत गायचा पट्टा आहे त्या हिंदी भाषेच्या पट्ट्याला संपूर्ण देशामध्ये पसरवण्यासाठी लोक षडयंत्र आहे. हिंदी भाषेला आमचा विरोध नाही, आजपर्यंत नव्हता, यापुढे राहणार नाही. परंतु मातृभाषेच्या ऐवजी हिंदी भाषा तुम्ही प्रथम देण्यासाठी सक्ती करत असाल त्याला मराठी माय आमची मायबोली आहे आणि त्यासाठी तर आम्ही या पद्धतीने आम्ही विरोध करतो. त्यानंतर तुम्ही जनसुरक्षा कायदा या ठिकाणी काढला. हा जनसुरक्षा कायदा सुद्धा तुमच्या तुमच्या जाहीरनाम्याचा अर्थात नव्हता. जनतेची सुरक्षा कायदा करण्यासाठी संपूर्ण संविधान बाबासाहेबांनी निर्माण केलेले 75 वर्षापूर्वी त्याच्यामध्ये कुठल्या 19 च्या माध्यमातून पहा मूलभूत अधिकारांचे अनुच्छेद 12 ते 32 आहेत.
त्या 20 अनुच्छेदामधून तुम्हाला कुठलं कलम संरक्षण संस्थेचं करू शकत नाही असं वाटतं, म्हणून तुम्ही 8 वर्ष कायद्याची निर्मिती करता आणि ज्याला विधानसभेमधून पारित केले नाही. काय करत म्हणजे तुम्हाला म्हणजे भाजपाला, या RSSला, या मनुवाद्यांना संपूर्ण देश हा हिंदू राष्ट्र बनविण्याच्या प्रयत्नामध्ये तुमचा संपूर्ण जोर चाललाय. तर ही कदापि खपवून घेणार नाही. मी आज ओपन चॅलेंज देतो तुम्हाला, आजच्या घडी, आज 2025च्या या जुलै महिन्याच्या शेवटी किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा या देशामधले कोणतेही 5 लोकसभा मतदारसंघ जास्त 5 या देशामधले कुठलीही 5 मतदारसंघ घ्या आणि त्या ठिकाणी जे 2024च्या निवडणुकीमध्ये सहभागी झालेले उमेदवार, ते प्रत्येक उमेदवार त्या ठिकाणी आता प्रयोग करून पहा आणि ईव्हीएमच्या ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणूक कोणतीही पात्र नाही. त्या ठिकाणी जो आता निवडून आलेला उमेदवार आहे तो कोणत्याही पक्षाचा असतो, त्याचं डिपॉझिट सुद्धा जप्त झाल्याशिवाय नाही. हे माझं ओपन चॅलेंज आहे. लोकसभेचं सोडा, विधानसभेचं आज तुमचे जे 232 आमदार निवडून आले विधानसभेचे, यामध्ये कोणतेही 5 मतदारसंघ तुम्ही ठेवलं आज, आणि त्या 5ही मतदारसंघामध्ये ईव्हीएमच्या ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन दाखवा. जे निवडून आलेले आहेत आता त्यांचं डिपॉझिट जप्त जर नाही झालं तर मला फासावं लागतं. याचा अर्थ स्पष्ट आहे. जर तुम्ही जर डिपॉझिट तुमचं जप्त झालं 5 विधानसभा मतदारसंघामधलं निवडून आल्यानंतर 5 लोकसभेच्या मतदारसंघाच्या उमेदवारांचं जर डिपॉझिट जप्त झालं तर पूर्ण केंद्र सरकारने संपूर्णपणे राजीनामा दिला पाहिजे. महाराष्ट्र सरकारने तुम्ही सुद्धा प्रत्येकाने राजीनामा दिला पाहिजे. तर ही लोकशाही जिवंत आहे असं आम्ही तरी आणि म्हणजे एकटा आनंद भवरी नसून संपूर्ण आम्ही भारताचे लोक 143 कोटी करतात. आता जे बिहारच्या विधानसभा निवडणुका चालू आहेत, प्रचार चालू आहे, एक आनंदाची गोष्ट त्या ठिकाणी वाटली आजच पाहण्याची. त्या ठिकाणी जो विरोधी पक्ष आहे राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस यांचा असा खरं झालेलं आहे, यांची अशी विचार करणे की या बिहारच्या विधानसभेच्या निवडणुकीवर विरोधक 100% बहिष्कार टाकण्याच्या तयारी आहेत. खूप चांगली महत्वाची बातमी आहे की लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आणि हे व्हायला पाहिजे. मी तर सांगतो, महाराष्ट्रामधल्या 2024 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकामध्ये जे निवडून आले प्रसाद वाटण्यासारखे कोटा मोठ्याचे 232च्या वरचे त्या महाविकास आघाडीच्या, मग ते काँग्रेसचे असो, उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे असो किंवा शरदचंद्र पवार गटाच्या, या सगळ्यांनी यांच्या जेवढे 40 ते 50 जे आमदार उतरले त्यांनी तर मी तर म्हणतो, मी त्यावेळेस ते आवाहन केलं होतं की या सर्वांनी राजीनामे द्यायला पाहिजे. चालवा तुम्हीच करता, आम्हाला गरज नाही. तेव्हा सुचलं नाही, परंतु आता सुचलंय की बिहार विधानसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा विरोधकांचा मनसुबा आहे. चांगली गोष्ट आहे जी लोकशाही जिवंत ठेवण्याचं लक्ष्य आहे. संपूर्ण देशामधल्या कुठल्याही पत्रकारासमोर या नरेंद्र मोदींनी एकही पत्रकार परिषद घेतली नाही या गेल्या 11 वर्षामध्ये. कुठल्याही लोकसभेच्या किंवा संसदेमधल्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर त्यांनी आजपर्यंत दिलेलं नाही. संपूर्ण नाटक्की झाल्याच्या नंतर संपूर्ण देशाची नाटक्की यांनी जन्मामध्ये केली. यांनी देश आमचा दहशतवादावर हल्ला आधी केला, त्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी आणि त्या ठिकाणी 9 आक्रमण केले, 9 हल्ले केले आणि याचं सीजफायर अमेरिका करते. याचा अर्थ आमचा आम्ही सार्वभौमत्व गमावून नसलो.
याचा अर्थ स्पष्ट आहे की आमचा देश लोकशाही प्रधान जगामध्ये राहिलेला नाही. जगामध्ये आजची अस्मिता संपत आलेली. ज्या पाकिस्तानने आमच्या राफेल विमानांना पाठलं ऑपरेशन सिंधूमध्ये, त्या पाकिस्तानला त्या सुरक्षा परिषदेचं अध्यक्षपद दिलं युरोमध्ये. आमच्या बाजूने एक सुद्धा उरलेला नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे की या जगामध्ये युरोमध्ये आमच्या भारताची अस्मिता ठरवली. कशामुळं? ती केवळ आणि केवळ आमच्या विश्वगुरू, ज्या विश्वगुरूंना आणि तिसऱ्यांदा ईव्हीएम निवडून दिलेलं आहे आणि त्या ठिकाणी जोपर्यंत 2014 पासून आलेलं आहे सरकार, जे जाहीरनाम्यामध्ये एक सांगतात अंमलबजावणी दुसरी करतं, जे करते ते सांगत नाही आणि सांगते ते करत नाही, अशा या मनुवादी, आरएसएसवादी, मनुस्मृतीवादी या भाजपचं सरकार म्हणजे एक खोटं सरकार आहे. आणि हे जनतेने किती अन्याय सहन करायचा की त्यांच्या आकलन क्षमतेप्रमाणे त्यांनी ठरवलं. मी तरी सहन करणार नाही. ज्याच्या त्याच्या आकलन क्षमतेप्रमाणे, बौद्धिक क्षमतेप्रमाणे हा विरोध प्रकार ज्याने केलाच पाहिजे, तरच आमची अभिव्यक्ती जिवंत राहील, आमची लोकशाही जिवंत राहील, आमचं संविधान जिवंत राहील. इतर दुसरा मार्ग नाही. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, अन्याय करणाऱ्यापेक्षा सहन करणारा डबल दोषी असतो. आणि ते आम्हाला करायचं नाही. कारण बाबासाहेबांनी त्यांच्या 65 वर्षाच्या आयुष्यामध्ये सर्वात महान आणि सर्वश्रेष्ठ काम केलं असेल आमच्या देशासाठी, मानवतेसाठी, ते म्हणजे भारताच्या संविधानाची निर्मिती. आणि त्याच भारताच्या संविधानाला या आरएसएसवाल्यांनी भारताचा संविधान निर्माता म्हणून प्रियराव यांच्या नावाने म्हणून आता आपल्याला म्हणावं लागणार की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भारताचं संविधान. आणि या भारताच्या संविधानाची संरक्षणाची जबाबदारी जे निसर्ग नियमावर आधारित असलेल्या स्वातंत्र्य, समानता, न्याय आणि बंधुता या चारही मूल्यावर आधारित असलेलं भारताचं संविधान आणि त्याच्या रक्षणाची जबाबदारी आम्ही भारताचे लोक स्वतः आपण कधी नियमित करून अंगीकृत करण्याची जबाबदारी प्रत्येक भारतीय नागरिकावर आहे, माझ्यावर आहे, तुमच्यावर आहे. आणि त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेवटचा एक संदेश आपल्याला दिलेला आहे या संविधानाचं आणि लोकशाहीचं रक्षण करण्यासाठी. काय दिलंय ते म्हणतात, मी गरीब आहे, मी अशक्त आहे, माझ्या हातून काय होणार, मी कमजोर आहे, असं स्वतःला समजून उन्नत धैर्य होऊ नका. तुम्हाला जे दिसतं, जे कळतं ते शेजाऱ्याला सांगा, आजाऱ्याला सांगा, नातेवाईकांना सांगा, मित्रांना सांगा, बहिणींना सांगा, भावाला सांगा. आणि जर तुम्ही नाही सांगलं, तुम्ही जर मौन धारण केलं, तर येणारी पुढची पिढी तुम्हाला खुनी आणि गुन्हेगार ठरते. कारण तुम्हाला सगळं दिसत असताना सुद्धा तुम्ही मौन धारण करत होता, म्हणून तुम्हाला तुमची पिढी खुनी आणि गुन्हेगार ठरवेल. मला ते खुनी आणि गुन्हेगार व्हायचं नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या व्याख्येमध्ये. आणि म्हणून प्रत्येक भारतीय सर्वसामान्य जबाबदार नागरिकाने अन्याय कधी सहन करायचा नाही. आणि राजकीय पक्षांना या राजकारण्यांचा तर सहन करायचंच नाहीये. कारण जर आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य पाहिजे असेल तर विचार करा, राम जेठमलानी यांनी 90 लाख कोटी रुपयाचं आव्हान दिलेलं आहे. 90 लाख कोटी रुपये आमच्या संपूर्ण देशाचा केंद्र सरकारचा जो आर्थिक अर्थसंकल्प असतो तो 40 लाख कोटी रुपयाचा असतो. वर्षात 40 लाख कोटी रुपये आणि इतर 90 लाख कोटी रुपये. आमच्या महाराष्ट्र सरकारचा दरवर्षीचा अर्थसंकल्प जास्तीत जास्त 6 ते 7 लाख कोटी रुपयाचा असतो. आणि महाराष्ट्रावर खर्च आहे जवळपास 10.5 लाख कोटी रुपये. आणि आमचं वार्षिक उलाढाल किती आहे ना 7.5
आणि कर्ज 10.5 कोटी रुपये. आमच्या देशामधलं कर्ज जवळपास 250 लाख कोटी रुपये आणि आमचं उत्पन्न 40 ते 45 लाख कोटी रुपये वार्षिक केंद्र सरकार आणि 90 लाख कोटी रुपये या आमच्या 1400 लोकांनी आमच्या देशातल्या बाहेर देशामध्ये जाऊन ठेवले. यामध्ये नाव घेण्याची गरज नाही. चित्रपट सृष्टीचे नटनटी, भांडवलदार उद्योजक, राजकीय नेते, सर्वच पक्षांचे त्या सगळ्यांची मिळून 2014ला 90 लाख कोटी होते. आज 2025च्या काळामध्ये 11 वर्षांचे किती वाढले असतील तुम्ही कल्पना करायची. तर हा हवाला मला म्हणताय परवाशिवाय मी बोलत नाही. आज 2025च्या काळामध्ये तर हे रस्ते जवळपास 200 लाख कोटीपर्यंत गेले असतील. तर म्हणजे आज रोजी या स्विस बँकेमधल्या किंवा इतर देशामधल्या मधल्या जे काय असतील ते सगळ्या चोरांनी मिळवलेले पैसे जर आम्ही वापस आणले आणि सरकारचे तुकडे टाकले तर आम्ही कमीत कमी देशावर जेवढं कर्ज आहे तेवढं कर्ज मुक्त करू. आणि अशी परिस्थिती असताना सुद्धा या बँकांनी 13 बँकांनी या सगळ्या भांडवलदारांना जे पळून गेले, ज्यांनी कर्ज बुडवून पळून गेले त्यांना म्हणजे एक प्रकारचं कर्ज माफ करून ठेवलं. अशी आमच्या देशाची परिस्थिती गेल्या 75 वर्षात झाली. परंतु गेल्या 2014 पासून या 11 वर्षामध्ये एकदम हायजॅक झालेले, अपघात झालेले आणि अशा काळात सुद्धा आम्ही अजून सुद्धा संविधानात जागा जायचं नाही. अजून सुद्धा आम्ही अन्याय सोडत करायचं. आमच्या गळ्यापर्यंत आम्हाला जमिनीच्या कर्जामध्ये बुडवून ठेवलेल्या राजकारण्यांनी, केंद्र आणि राज्य सरकारांनी आम्ही असं म्हणायचं की आमचं तोड उभं आहे आणि नाक पुढे आहे. गळ्याची जमीन सोडलेलं असताना सुद्धा कदाचित सहन करायचं आहे. आणि त्यासाठी रेडिओच्या माध्यमातून मी आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो की आपण अन्याय सहन करायचा नाही आणि कुठल्याही परिस्थितीत 2029 पर्यंत या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनला कायम या देशाचं हद्दपार करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करायचे आणि ईव्हीएमला काहीही करून नष्ट करायचं, बाजूत करायचं, त्याच्या विषयावर टाकायचं, देशाचं हद्दपार करायचं. कारण या संपूर्ण जेवढ्या काही आपल्या देशामध्ये, जगामध्ये, राज्यात जेवढ्या काही समस्या आहेत राज्यामध्ये आणि देशामध्ये त्या सगळ्या समस्यांचा मूळ त्या आणि ही ईव्हीएम टाकली की आपला न्यूट्रल गेट सुरू होतो. पहिला गेट टाकण्याचा खऱ्या पद्धतीनं लोकशाही संविधान एवढी शेवटची विनंती करतो आणि थांबतो. जय सरकार, जय भारत.